परस्त्री पकडून आणल्यानंतर त्या काळातली जी काही रूढी होती की अशा स्त्रियांना कनीज बनवलं जायचं, त्यांना दासी बनवलं जायचं, अशा स्त्री समोर त्यांनी शब्द काय वापरले, अशीच आमची आई असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो, अशी मनात भावना ठेवणारे आपले शिवाजी महाराज. त्यांनी जे जे सुभेदार नेमले, जे जे शिलेदार नेमले, त्यांना सक्त ताकीद दिली की तुम्ही ज्या ज्या गावात जाल तिथल्या शेतकऱ्याचा जो काही मुद्देमाल आहे त्याला स्पर्श सुद्धा करायचा नाही. कारण वाक्य काय होतं त्यांनी लिहिलेल्या पत्रात, जर सुभेदाराने एक तळ उचललं तर मागे येणारी सेना शेतही शिल्लक ठेवत नाही. आणि ह्या विचाराचे आपले शिवाजी महाराज. आज आम्ही सहजगत्या पटकन पैसे देऊन काम होईल म्हणून काम करून घ्यायला बघतो. त्याच शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण. तर मला तुम्हाला सर्वांना ह्या सोहळ्याच्या निमित्ताने इतकंच सांगणं की शिवाजी महाराज हे फक्त नाव न राहता आपल्या हृदयामध्ये त्यांचे विचार, त्यांचा स्वभाव, त्याचा अभाव पडता कामा नये. शिवाजी महाराजांवर नुसतं बोलून किंवा त्यांचा प्रतिमेला हार अर्पण करून किंवा फक्त जयंती पुण्यतिथी निमित्त त्यांना नमन करून आपण असेच न राहता त्यांचा विचार, त्यांनी जे काही केलं त्याबद्दल मनामध्ये भाव ठेवून त्याच्यातलं थोडं जरी आचरण आपण करू शकलो तरी ते प्रसन्न होतील. कराल सगळे? बोला माझ्यासोबत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तळपती तलवार नाचवून गेला, तळपती तलवार नाचवून गेला, अफजल्याचा कोथळा बाहेर काढून गेला, अफजल्याचा कोथळा बाहेर काढून गेला. स्वर्गात गेला तेव्हा देवाने सुद्धा त्याला मुजरा केला, स्वर्गात गेला तेव्हा देवाने सुद्धा त्याला मुजरा केला. असा माझा शिवबा या धर्तीवर होऊन गेला, या धर्तीवर होऊन गेला. धन्यवाद.